रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जागा ही भाजपच लढवणार आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं हे ट्विट बघायला मिळतंय। जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी पडणार का अशी सुद्धा चर्चा आता रंगताना दिसते। तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागेवरती भाजपच लढणार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अशा प्रकारचं ट्विट केलेलं आहे। त्यामुळे जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी पडणार का असा सुद्धा सवाल आता उपस्थित होतोय। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हे ट्विट केलेलं आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागेबद्दल या ट्विटमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जागा ही भाजपच लढवणार असल्याचं या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। हे नेमकं ट्विट काय आपण पाहूया। लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल। विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवतायत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भाजपची असून भाजपच ही जागा लढवणार असा उल्लेख या ट्विटमध्ये करण्यात आलेला आहे। लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल असं सुद्धा यात नमूद केलेलं आहे। तर केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं हे ट्विट बघायला मिळतंय। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जागा ही भाजपच लढवणार असल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। नारायण राणेंची रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवस्था किंवा भाजपमधील त्यांची अवस्था आज स्पष्ट झाली आहे। याआधी नारायण राणे काँग्रेसमध्ये होते, शिवसेनेमध्ये होते, त्यावेळी उमेदवारी जाहीर करत होते, परंतु आज त्यांना उदय सामंतांचे बंधू किरण सामंत यांच्यासारख्या जे आज कुठलेही लोकप्रतिनिधी आहेत त्यांची उमेदवारीची मागणी झाल्यानंतर त्यांना स्वतःचा उमेदवारीचा दावा ठोकावा लागतो। यातनं नारायण राणेंची राजकीय अधोगती किती दिशेला गेली आहे आणि सध्या स्थितीत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटाच्या विरोधात त्यांच्याकडे उमेदवार राहायला तयार नाही आहेत, ही वस्तुस्थिती आज लोकांपुढे स्पष्ट झालेली आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जागा ही भाजपच लढवणार असा उल्लेख या ट्विटमध्ये करण्यात आलाय। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हे ट्विट केलेलं आहे। त्यामुळे या ट्विटमुळे या जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी पडणार का असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित होतोय। या संदर्भात प्रतिक्रिया सुद्धा येताना दिसत आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जागा ही भाजपच लढवणार असा उल्लेख केलाय। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जागा भाजपच लढवणार असं नारायण राणेंनी ट्विट केलेलं आहे। त्यामुळे नवीन वाद परत आता उफाळतोय का असा सवाल उपस्थित होतोय। काय माहिती आहे? आपण पाहू शकतो की लोकसभेच्या अनुषंगानं रत्नागिरी सिंधुदुर्गवर भाजपचं विशेष लक्ष आहे। या जागेवरून नारायण राणेंना मैदानात उतरवण्याचे प्रयत्न भाजपच्या वतीनं सुरू आहेत। त्या सगळ्या घडामोडी घडत असताना किरण सामंत जे उदय सामंत यांचे बंधू आहेत त्यांच्याकडनं कुठेतरी बॅनरबाजी करण्यात आली होती। या सगळ्या बॅनरबाजीच्या नंतर ज्या चर्चा सुरू झाल्या त्यावर नारायण राणेंनी ट्विट केलं की ही जागा भाजपचीच आहे आणि ती जागा भाजपच लढवेल। त्यामुळे कुणी जरी काही म्हणत असेल, कुणी ही दावेदारी सांगत असलं तर ही जागा भाजपकडेच राहील। आपण पाहू शकतो किरण सामंत काही केलं दावा सोडत नाहीये अशा प्रकारचे चित्र सध्या दिसतंय। त्यात नारायण राणेंनी अशा प्रकारचं ट्विट करणं कुठेतरी कुठेतरी महायुतीमध्ये वादाची ठिणगी या सगळ्या एका लोकसभेच्या जागेवरनं पडते की काय अशी स्थिती आता निर्माण झाली। त्यामुळे जोपर्यंत या जागेच्या बाबत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत त्यामुळे कोकणात पुढे काय होतं हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।